आता उद्धव ठाकरे नागपूरला जाणार आहे, त्यावेळेस राज ठाकरेंनी हे स्वतःच्या भावाला आधी विचारून घ्यावं की भाई तू गृहपाठ केला की नाही, भाई तू गृहपाठ केला की नाही, भाई तू गृहपाठ केला की नाही नागपूरला जाण्याच्या अगोदर. ज्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या बरोबर राजकारण आहे ते राजकारण थांबलं पाहिजे आणि कुणीतरी या गोष्टी या बाबीला आपण दुजोरा दिला पाहिजे. राज ठाकरेचा पोरगा तुम्ही पत्रकारांनी दाखवलं, त्यांनी माझ्याकडे ते स्क्रीनशॉट सुद्धा आहे. म्हणे सोनम वांगचुकला पाठिंबा आहे, पण म्हणे तो कोण पोरगा तो काय काय पार्टी नवीन काढली त्या मुलानं, त्याला मात्र नाही. म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय हे सुद्धा महाराष्ट्र अभ्यास करत असते. समाजशास्त्राचे विद्यार्थी अभ्यास करत असतात, राज्यशास्त्राचे विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि त्याच्यामुळं आमच्याकडे म्हणतात की शेंबूड असं पुसता येणार आणि राजकारण करायला निघालास का रे भाऊ, असं म्हणतात. शेंबूड पुसता येणार आणि राजकारण करायला निघालास का रे भाऊ. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांवर आपण त्या म्हणजे उंचीपर्यंत जाऊन टीका कराव्यात किंवा एखादा विषय तेवढा प्रगल्भ असावा, तेवढे आपल्याला त्याचं ज्ञानार्जन असावं. ज्ञानार्जन करणं काही चुकीचं नाही, परंतु चळवळीतून यावं लागतंय, चळवळीची माहिती असावी लागते, तेव्हाच होते. मला एक समजत नाही की राज ठाकरेनं ज्या प्रकारे म्हणजे त्याच्यावर बोलण्यापेक्षा काय आपलं ते उद्धव ठाकरे रामरक्षक स्तोत्र म्हणता आलं नाही असं तुम्ही माध्यमांनीच म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे अडखळलेपणा होता किंवा माहीत म्हणजे वाचलेलं नसेल किंवा एकदा पहिल्यांदाच वाचत असताना माणसाला त्रास होतो, हे सगळं पाहिलं. आता उद्धव ठाकरे नागपूरला जाणार आहे, त्यावेळेस राज ठाकरेंनी हे स्वतःच्या भावाला आधी विचारून घ्यावं की भाई तू गृहपाठ केला की नाही, भाई तू गृहपाठ केला की नाही, भाई तू गृहपाठ केला की नाही नागपूरला जाण्याच्या अगोदर. आणि म्हणून हे सगळं बोलणं आवश्यक आहे, बोलल्याशिवाय यांच्या कांटाळ्या उघडत नसतात. दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे प्रतापी मंत्री प्रताप सरनाईक, या दोघांचा प्रताप एवढा वाढलाय. तुम्हाला सांगतो की वारंवार इमोशनल अत्याचारी भाषा केली जात आहे. एसटी महामंडळातले जे डेपो आहेत त्या डेपोंच्या बाबतीमध्ये आतापर्यंत अनेक शिवसेनेचा काळ असेल त्या काळातही ओबीसी मंत्री होते, अनेक मागासवर्गीय समाजातील मंत्री परिवहन खात्याचे मंत्री होते, परंतु एसटी मंडळाचे जे डेपो आहेत तिथं जाणारा येणारा दूधवाला आहे, तिथं जाणारा येणारा भाजीपालेवाला आहे. दूध गाडी म्हणतात प्रताप सरनाईक, माहिती नसेल सकाळी जे गाड्या ग्रामीण भागात जातात, हल्टिंगला जातात, त्या गाड्यांना दूध गाडी म्हणतात. त्या गाड्या साठीचा डेपो, त्या सामान्य माणसं, आमचे धोतरवाले असतील, आमचे कामगार कष्टकरी असतील, भाजीपालेवाले असतील, आंबेवाले असतील, त्यांच्यासाठीचे ते डेपो आहेत. आजही डेपोत नुसती स्वच्छता कोठे कोठे कोठे, कॉन्ट्रॅक्टर कोठे 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 म्हणल्याला होत असते. प्रताप सरनाईक, आमच्या डेपो मध्ये फलाटाच्या बाजूला ग्रामीण भागात जाणारे डाली घेऊन बसलेले असतात. ती त्यांच्या हक्काची जागा आहे, ती हक्काची जागा आहे. बिल्डर म्हणून डोळ्यानं बघायची नसते, बिल्डर म्हणून डोळ्यानं बघायची नसते. म्हणतात ना त्या जागा त्या कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानासाठीच्या आहेत. त्या जागा कष्टकऱ्यांना एक म्हणजे सुटकेचा श्वास घेऊन बसण्यासाठीच्या आहेत, काम धंदा झाल्याच्या नंतर. आणि म्हणून त्या जागांवर तिरका डोळा टाकणं चांगलं नाही. मला म्हणायचं नाही कोण अपतेष्टांसाठी, परंतु चुकीचं आहे. खबरदार खबरदार. आणि